म्हातारपण दिनदर्शिका घटकांतर्गत प्रश्न सोडवताना आपल्याला काही गोष्टी माहिती असणं गरजेचं असतं. त्यामध्ये पहा, वर्ष दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे साधं वर्ष आणि दुसरं म्हणजे लीप वर्ष. एका वर्षामध्ये 31 दिवसाचे महिने असतात. जानेवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर आणि डिसेंबर हे 7 महिने 31 दिवसाचे असतात. त्यानंतर 30 दिवसाचे महिने एप्रिल, जून, सप्टेंबर आणि नोव्हेंबर हे. त्याचबरोबर फेब्रुवारी महिना हा साधा वर्ष असेल तर 28 दिवसाचा असतो आणि लीप वर्ष जर असेल तर तो 29 दिवसाचा असतो. आता महिन्यामध्ये कोणते वार 5 वेळा येतात हे कशावरून ठरतं? तर पहा, एखादा महिना 31 तारखेचा असेल किंवा 31 दिवसाचा असेल तर साधारणतः 31 ला आपण 7 ने भागतो आणि 7 ने भागल्यानंतर बाकी 3 उरते पहा 31 तारखेचा. त्यावेळेस 1 तारखेचा, 2 तारखेचा आणि 3 तारखेचा किंवा 5 वेळा येतात. त्याचबरोबर 30 दिवसाचा जर महिना असेल तर काय होतं, 30 ला 7 ने भागलं तर बाकी 2 उरते, म्हणजे 1 आणि 2 तारखेचे वार हे 5 वेळा येतात. त्याचबरोबर फेब्रुवारी महिना जर 29 तारखेचा असेल तर फक्त 1 तारखेचा वार हा 5 वेळा येईल. त्यानंतर फेब्रुवारी महिना जर 28 दिवसाचा असेल तर कोणताही वार त्या महिन्यामध्ये 5 वेळा येणार नाही. सर्व वेळा वार हे 4 वेळा येणार. त्यानंतर पुढील महिन्यातील त्याच तारखेचा वार 3 दिवसाने पुढे जातो पहा 31 तारखेच्या महिन्यामध्ये. त्यानंतर 30 दिवसाचा जर महिना असेल तर पुढील महिन्यातील त्याच तारखेचा वार 2 दिवसांनी पुढे जातो. का तर 2 वार हे 5 वेळा आलेले असतात म्हणून 2 दिवसांनी पुढे जातो. या ठिकाणी 1, 2, 3 तारखेचे वार 5 वेळा आलेले असतात त्यामुळं 3 दिवसांनी पुढे जातो. त्यानंतर 29 दिवसाचा महिना जर असेल तर त्याच तारखेचा पुढील महिन्यातील वार 1 दिवसाने पुढे जातो. 28 दिवसाच्या महिन्यातील वार 0 दिवसाने पुढे जातो. अशा पद्धतीने अतिशय महत्वाची माहिती पाहिलेली आहे आपण. आता इंग्रजी, आपण म्हणतो इंग्रजी महिने आहेत, इंग्रजी महिन्याचे कॅलेंडर वापरतोय आपण, ते म्हणजेच ग्रेगरियन वर्षाचे महिने. हे एक लक्षात ठेवायचंय पहा, म्हणजे त्या ठिकाणी शब्द बदल झाला तरी पण आपल्या ते लक्षात येईल. इंग्रजी कॅलेंडरला म्हणायचं ग्रेगरियन वर्षाचे कॅलेंडर. अशा पद्धतीने आहे पाठी माहिती. यानंतर साधारण वर्ष व लीप वर्ष यातील फरक आपण समजून घेऊया. साधारण वर्ष, साधारण वर्षामध्ये 365 साधारण वर्षामध्ये 365 दिवस म्हणजे 52 आठवडे व 1 दिवस असतो. साधारण वर्ष यामध्ये 365 दिवस आणि 52 आठवडे असतात पहा, आणि 1 दिवस असतो. त्यानंतर 1 जानेवारीचा वार 53 वेळा येतो, म्हणजे 1 जानेवारीला जो वार असतो तोच वार 31 डिसेंबरला येतो साधारण वर्षामध्ये. आणि साधारण वर्ष सर्वांच्या लक्षामध्ये, साधारण वर्षामध्ये 365 दिवस असतात म्हणजे 52 आठवडे आणि 1 दिवस असतो. 52 गुणिले 7 केलं तर तुम्हाला तरी 364 आणि त्यामध्ये 1 मिळवला की 365 दिवस होतात. 1 जानेवारीचा वार 53 वेळा येतो, म्हणजे 1 जानेवारीचा जो वार असतो तोच वार 31 डिसेंबरला येतो. कारण साधारण वर्षानंतर जे पुढलं वर्ष येतं त्यामध्ये 1 दिवसाने वार पुढे गेलेला असतो. तेच लीप वर्ष जर असेल तर लीप वर्षामध्ये
2 दिवसाने वार पुढे जातो पहा. अशा पद्धतीने साधारण वर्षाविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. त्यानंतर लीप वर्ष पाहूया आपण. लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात, म्हणजे 52 आठवडे व 2 दिवस असतात. आपण साधारण वर्षामध्ये पाहिलं होतं 365 दिवस पाहिजे होते. तीनशे 66 दिवस असतात पालिक वर्षामध्ये, म्हणजेच 52 आठवडे असतात. पालिक वर्षामध्ये 366 दिवस म्हणजे 52 आठवडे व 2 दिवस असतात. हे लीप वर्षामध्ये 366 दिवस आहेत पहा या ठिकाणी, म्हणजेच 52 आठवडे आणि 2 दिवस असतात पहा. यामध्ये 1 व 2 जानेवारीचे वार 53 वेळा येतात. म्हणजे नवीन येणाऱ्या वर्षामध्ये समजा 1 जानेवारीला सांगितलं 1 जानेवारी 2004 या दिवशी शुक्रवार होता असं समजलं आपण, शुक्रवार होता. तर 1 जानेवारी 2025 या दिवशी रविवार असेल. म्हणजेच काय झालं, येणारा वार हा 2 दिवसांनी पुढे गेला पाहिजे. 1 व 2 जानेवारीचे वार 53 वेळा येतात. फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो. कधी 29 दिवसाचा असतो लीप वर्षामध्ये. आता हे लीप वर्ष म्हणजे काय आणि लीप वर्ष कसं काढायचं यासाठी काय करत असतो आपण पहा. आपल्याला चारची कसोटी माहिती. चारची कसोटी काय आहे, चारच्या कसोटीला शेवटच्या 2 अंकांना जर 4ने भाग जातो तर त्या पूर्ण संख्येला 4ने भाग जातो. समजा या ठिकाणी 2006 आहे. 2000 साली 2000 ला 4ने भाग जातो या ठिकाणी. हे लीप वर्ष आहे. त्यानंतर 2004 या पण संख्येला 4ने निशेष भाग जातो, म्हणजे बाकी काही उरत नाही. हे सुद्धा होऊ शकत आहे, लीप वर्ष आहे. त्याचबरोबर 2008 असेल, 2012 असेल, या सर्व वर्षांना 4ने पूर्ण भाग जातो, बाकी राहत नाही. आणि ज्यावेळेस त्या वर्षाच्या अंकांना 4ने निशेष भाग जातो त्यावेळेस ते वर्ष कसं असतं, लीप वर्ष असतं. लीप वर्षामध्ये फक्त फेब्रुवारी महिन्यामध्ये 1 दिवस वाढतो अशा पद्धतीने. आणि हा दिवस का वाढतो तर त्याचं कारण असं आहे, आपला 1 दिवस हा पूर्ण 24 तासाचा आपण मानतो, पण त्याच्या पुढे काहीतरी वेळ असतो आणि तो वेळ 4 वर्षात पूर्ण 1 दिवसाचा होतो, म्हणून तो 1 दिवस वाढलेला असतो लीप वर्षामध्ये. अशा पद्धतीने आहे. चला पुढे पाहू. आता हे लक्षात ठेवा पहा. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट असतो, बाल दिन 14 नोव्हेंबर, टिळक पुण्यतिथी 1 ऑगस्ट, शिक्षक दिन 5 सप्टेंबरला. हे सर्व एकाच दिवशी येतात. सोमवार PC अशा पद्धतीने आपण हे लक्षात ठेवू शकतो. हे सर्व दिन त्या वर्षात एकाच दिवसात येतात. समजा स्वातंत्र्य दिन रविवारी असेल तर हे सर्व रविवारी येणार, किंवा स्वातंत्र्य दिन सोमवारी असेल तर बाल दिन 14 नोव्हेंबर सुद्धा सोमवारी येणार, टिळक पुण्यतिथी सुद्धा सोमवारी येणार. त्या पद्धतीने शिक्षक दिन सुद्धा सोमवारी येणार. अशा पद्धतीने
लक्षात ठेवायचे. याच्यावर प्रश्न जर आला तर तुम्हाला सोपं जाईल भाषा बघा. त्यानंतर महाराष्ट्र दिन, शाहू जयंती, नाताळ हे सर्व एकाच वारी येतात. महाराष्ट्र दिन आहे 1 मे, शाहू जयंती 26 जून, नाताळ 25 डिसेंबर. हे सर्व एकाच दिवशी येतात. त्याचबरोबर पासून म्हटल्यावर सुरुवातीच्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत दिवस मोजावे. पाहता ही एक काही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पासून तुम्हाला सांगितलं, समजा आमचे खोपकर सर आहे, हे खोपकर सर 5 डिसेंबर पासून 10 डिसेंबर पर्यंत रजेवर आहे. 5 डिसेंबर पासून 10 डिसेंबर पर्यंत रजेवर आहे. शब्द काय आला? पासून. पासून ज्यावेळेस शब्द येईल त्यावेळेस काय करायचं की 5 तारीख सुद्धा आपल्याला मोजायची आहे. म्हणजे 5 तारखेला सुद्धा ते रजेवर होते. पासून हा शब्द आला की ती पहिली दिनांक सुद्धा आपल्याला धरावं लागते. साधारण आपण वाचनाची केली 10 वजा 5, आपलं उत्तर आलं 5. तर हे उत्तर चुकीचं आहे का? तर त्यांची राजा किती दिवसाची होते? 6 दिवसाची. पासून हा शब्द आला की हा पहिला दिवस आपल्याला गृहीत धरणं किंवा मोजणं अतिशय गरजेचं असतं. आणि ह्या साध्या ट्रिक आहेत पहा स्कॉलरशिप मध्ये, ज्या आपल्याला मार्क देऊन जातात पहा. साधी गोष्ट आहे अगदी. कारण आपण आनंदी होतो की आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे, 5 आहे, वजाबाकी केलेली आहे. पण पासून हा शब्द लक्षात घेणं महत्वाचं आहे. ज्या ठिकाणी पासून शब्द येईल त्या ठिकाणी हा सुरुवातीचा दिवस मोजायचा आहे. आणि सर्वांच्या लक्षात यानंतर दिनदर्शिकेवरील या ठिकाणी दिनदर्शिकेवरील प्रश्न सोडवताना खाली 3 गोष्टी लक्षात ठेवाव्या. आता कशा आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायचं पाहिजे? काय लक्षात ठेवायचं? गणना करताना पहिला दिवस गणनेत मोजू नका. म्हणजे गणना करायचं म्हणजे मोजायचे. तुम्हाला सांगितलं 2 डिसेंबरला, समजा या ठिकाणी दिलं 2 डिसेंबरला सोमवार होता. तर 15 डिसेंबरला कोणता वार असेल? अशा पद्धतीने प्रश्न आपण तयार केला. पहा बरं सुटतंय का तुम्हाला? काय उत्तर येतंय? 2 डिसेंबरला सोमवार होता, तर 15 डिसेंबरला कोणता वार असेल? अशा पद्धतीने गणना करायची आपल्याला. गणना करताना पहिला दिवस गणनेत मोजू नका. पहिला दिवस मोजायचा नाही, सरळ वजाबाकी करायची. वजाबाकी किती येते? 15 वजा 2, आपली वजाबाकी येते 13. 13 भागिले 7 केला आपण. तसं वाटी भागाकार करा, खाली करा, कसं सांगेल. 7 ने भागलं तर किती? बाकी 6 राहते पहा या ठिकाणी. 7 एक 7 या ठिकाणी 13 वजा 7 उत्तर येते 6. मग सोमवार पासून पुढं मोजायचं. सोमवार सुटून द्यायचा. सोमवार काढून 2 डिसेंबरचा वार होता ना, तेच म्हटला. त्यानंतर पुढे मोजला मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. म्हणजे 15 डिसेंबरला रविवार असेल. अशा पद्धतीने आहे. गणना करताना काय करायचं? डायरेक्ट सरळ वजाबाकी करायची. 15 वजा 2 अशा पद्धतीने. ते ठिकाणी 2चा दिवस धरायचा नाही, कारण या ठिकाणी पासून नाही. तर आपण काय करत आहोत? पुढला वार काढत आहोत.
म्हणून काय आहे, गणना करताना पहिला दिवस म्हणजे मोजू नका, उर्वरित दिवस भागिले 7, बाकी येईल तेवढे दिवस वार पुढे जाईल. म्हणजे एक काय महत्वाचं आहे आपल्याला, बाकी भागाकार काढताना आपण बाकीचा जास्त विचार करत नाही, आपल्याला भागाकार किती येतो हे महत्वाचं असतं. पण दिनदर्शिकेमध्ये भागाकार महत्वाचा नाही, तर आपल्याला बाकी किती येते हे महत्वाचे आहे. 7 ने का भागतो बरं आपण, याचं काय कारण पडलंय का काही विद्यार्थ्यांना? 7 ने भागतोय, आठवड्याचे दिवस 7 असल्यामुळे, कारण 7 दिवसांनी तोच वार परत येतो, म्हणून आपण 7 ने भागत आहोत. चला यानंतर दुसरा मुद्दा आहे, महिना ते महिना. म्हणजे आपण म्हणतो ना 5 सप्टेंबरला अमुक अमुक वार होता, तर नोव्हेंबर महिन्यात कोणता वार असेल, अशा परिस्थितीने महिना ते महिना महिना ते महिना किंवा पुढील कोणत्याही महिना, म्हणजे ते नंतर कुठला कोणताही महिना असतो, यामध्ये पहिला दिवस गणनेत धरू नये, उर्वरित एकूण दिवस भागिले बाकी येईल तेवढे दिवस वार पुढे जाईल. अशा पद्धतीने यामध्ये पण आपण जसं पाहिलं तसंच आहे. यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण घेतलं 5 जानेवारीला बुधवार होता, 5 जानेवारीला बुधवार होता, तर 4 फेब्रुवारीला कोणता वार असेल, अशा पद्धतीने प्रश्न आपण तयार केलाय. साधारण प्रश्न अगदी सोपा. पण असा प्रश्न आहे, 5 जानेवारीला बुधवार आहे, तर 4 फेब्रुवारीला कोणता वार असेल? मग आपण काय सांगितलंय, पहिल्या महिन्यात पहिला दिवस काय करायचा आहे, गणनेत धरायचा नाही. मग आता जानेवारी महिना विचार करायचा तुम्ही, जानेवारी पूर्ण महिना 5 तारखेचा वार सांगितला, जानेवारी आहे 31 दिवसाचा महिना, मग 31 वजा 5 करायचा आहे आपण या ठिकाणी. 31 वजा 5 केलं तर आपलं उत्तर काय आलेलं आहे, 26 उत्तर आलेलं आहे माझ्या ठिकाणी, 26 उत्तर आलेलं आहे. आणि पुढले 4 दिवस मोजायचे, 26 अधिक 4, आता हे अधिक का केलेलं आहे, तर 4 फेब्रुवारीचा वार काढायचा आहे, म्हणून 4 मिळवलेली 5, उत्तर झालं 30. आता 30 भागिले 7 करायचं, 30 भागिले 7 जर आपण केलं 728 आणि बाकी राहिली 2, म्हणजे वार 2 दिवसांनी पुढे जाईल. बुधवार होता, त्यानंतर येणार गुरुवार आणि शुक्रवार. शुक्रवार हे आपलं काय आहे, उत्तर आहे माझ्या ठिकाणी. अशा पद्धतीने ही एक महत्वाची गोष्ट आहे की जी लक्षात ठेवायची आपल्याला. या ठिकाणी गणना करताना आपण 5 जानेवारी गणनेत पकडलेला नाही, तो काय केलेला आहे, वजा केलेला आहे. अशा पद्धतीने चला यानंतर पुढल्या 3 नंबरची लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे पहा, वर्ष ते वर्ष. म्हणजे आपण काय करतो, एक वर्ष दिलं या ठिकाणी 2006 2005 चा वार काढायचा, त्याच्या पुढल्या वर्षीचा वार काढायचा. अशा वेळेस काय करायचं याच्याविषयी माहिती आहे पहा. वर्ष ते वर्ष म्हणजे 1 वर्ष असेल किंवा जास्त वर्ष पुढं, येत्या वर्षातील सुरुवातीच्या वर्षाचा दिवस गणनेत धरू नये. म्हणजे पहिलं 7 वर्ष तर ते 1 हा गणनेत धरायचा नाही. आणि जर लीप वर्ष असेल, लीप वर्षाने 2 दिवस वार पुढे जातो, मग लीप वर्षात पहिलं जर लीप वर्ष असलं तर त्याचा 1च दिवस गणनेत धरायचा, 2 दिवस गणनेत धरायचे नाही. हे महत्वाचं आहे. तिथे हे नोट डाऊन करा. एका दिवसाने वार चुकत असतो पहा. लीप जर वर्ष असेल पहिलं
तर त्या ठिकाणी एक दिवस गृहीत धरायचा आणि 6 वर्ष जर असेल तर काहीच गृहीत धरायचं नाही. हा एक पॉइंट लिहून घ्या बरोबर कुठेतरी. लीप वर्षाचा प्रभाव असतो. लीप वर्षामध्ये 2 वर्ष काढत असतात, पण सुरुवातीचं जर वर्ष असेल तर 2 गृहीत धरायचं आणि 6 वर्षात काहीच गृहीत धरायचं नाही सुरुवातीला. हे अतिशय महत्वाचे पाठ. येथे वर्षातील सुरुवातीच्या वर्षाचा दिवस गणने धरू नये, म्हणजे गणने त्याचा विचारच करायचा नाही पहिल्या वर्षाचा. जर एक वर्ष असेल तर एक दिवस गणने धरावा, अशा पद्धतीने पहा. आता यासाठी एक फॉर एक्झाम्पल पाहू बरं आपण या ठिकाणी. पहा असा प्रश्न आहे. एक जानेवारी 2003 साली काय होता? सोमवार होता. आता तुम्हाला सांगितलं. त्यानंतर 1 जानेवारी 2004 साली कुठला वार येईल अशा पद्धतीने. आता 2003 हे 6 वर्ष आहे. याचा एक वार आला मंगळवार. असं जनरली आपण 6 वर्षात करतोय. पण ज्या वेळेस तुम्ही एक 2-4 वर्ष 5वा वाढदिवस 6वा वाढदिवस असं ज्या वेळेस काढणार आहे त्यावेळेस या ट्रिकची तुम्हाला गरज पडणार आहे. पहा प्रश्न पाहणार आहोत परीक्षेत आलेल्या, त्या प्रश्नामध्ये उत्तर काढणार आहोत. पुढलं पहा. मंदारचा जन्म. आता हा प्रश्न आहे परीक्षेत आलेला. पहा हा प्रश्न आपण सोडवणार आहोत. मंदारचा जन्म 8 जुलै 2007 ला रविवारी झाला. मंदाचा जन्म 8 जुलै पहा या ठिकाणी 8 जुलै 2007 ला रविवारी झाला. तर तिचा दुसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल अशा पद्धतीचा प्रश्न आहे. पहा वय सोडवण्याचा प्रयत्न करायचा. पहा तुम्ही हा करा. 2007 जन्म आहे. पहा 2008 2009 साली तिचा दुसरा वाढदिवस असेल. पहा सोडवण्याचा प्रयत्न करा. 8 जुलै 2009 सुटतोय प्रश्न. पहा 8 जुलै 2007 या दिवशी आहे रविवार. पहा त्यानंतर 8 जुलै 2008 हे आहे लीप वर्ष. या लीप वर्षाचे 2 दिवस गृहीत धरले. त्यानंतर 8 जुलै 2009
याचा 1 दिवस मिळून उत्तर आलं आपलं 3 दिवस. मग पहा अशा पद्धतीने उत्तर काढायचं. रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार. पहा अशा पद्धतीने आहे पहा. या ठिकाणी ऑप्शन टाईप करताना चुकलेला आहे. जिथं उत्तर बुधवार आहे पण त्या ठिकाणी आपण सोमवार लिहिलेला होता. तिसरा दिवसाचा वार येतो बुधवार. बुधवार हे बरोबर उत्तर आहे. या ठिकाणी 3 वर्ष होते. आपण रविवारच्या पुढे काय झालेलं आहे? सोमवार, मंगळवार आणि बुधवार. बुधवार येत आहे पहा. दुसरा वाढदिवस मंदाचा कोणत्या वारी? तर बुधवारी येतो. चला यानंतर पुढला प्रश्न पाहू आपण. बरोबर उत्तर ज्या विद्यार्थ्यांचं आलं होतं त्यांच्यासाठी व्हेरी गुड. चला यानंतर पुढला प्रश्न आहे. एका वर्षी 2 ऑगस्टला बुधवार होता, तर त्याच वर्षातील 4 सप्टेंबरचा वार कोणत्या वारी येईल? फेब्रुवारी 2017च्या परीक्षेत आलेला प्रश्न आहे का? पहा विद्यार्थ्यांनी वहीवर प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कच्चं काम करायचं आहे. त्यासाठी सांगितल्याप्रमाणे ऑगस्ट किती दिवसाचा महिना आहे त्यातून 2 दिवस वजा करायचे आणि त्यानंतर पुढलाच महिना लगेच सप्टेंबर आहे पहा. त्याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे पहा. ऑगस्ट 30 तारखेचा महिना आहे आणि 2 ऑगस्टचा वार दिलेला आहे आपल्याला. म्हणजे 30 वजा 2 उत्तर आलेलं आहे 28. आणि सप्टेंबर महिन्यामध्ये 4 सप्टेंबरचा वार काढायचा म्हणजे 4 यामध्ये मिळवायचे. उत्तर आलं 32. आता 32 भागिले 7 करायचे. 7 चौक 28 बाकी उरते 4. म्हणजे या ठिकाणी आपल्याला भागाकारापेक्षा पण बाकी अतिशय महत्वाचे आहे पहा. बाकी 4 उरलेली आहे. मग आता बाकी 4 उरल्यानंतर उत्तर कशा पद्धतीने काढायचं? बुधवार होता हा बुधवार दिला आपण. गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. चौथ्या दिवशीचा वार बुधवार सोडून गेला. गुरुवार 1, 2, 3 आणि 4. बाकी आल्याप्रमाणे आपलं उत्तर काय आलेलं आहे? रविवार. रविवार हे उत्तर बरोबर आहे. पहा ज्या विद्यार्थ्यांचं बरोबर उत्तर आलं त्यांना सर्वांना व्हेरी गुड. खूप छान. पहा चला आता यानंतर आपण अशाच पद्धतीने परीक्षेमध्ये आलेला दुसरा प्रश्न पाहू. ऑगस्ट महिन्याच्या 6 तारखेला. आता प्रश्न व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचा. दिनदर्शिका घटक अगदी सोपा वाटत असला तरी पण एका दिवसाने वार चुकण्याचा जास्त संभव असतो. त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्यायचे या घटकाकडे. ऑगस्ट महिन्याच्या 6 तारखेला शुक्रवार असेल तर
त्याच महिन्यात शेवटच्या बुधवारी किती तारीख असते असा प्रश्न आहे. 2018 साली परीक्षेमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे का. वयवर सोडवण्याचा प्रयत्न करायचा सर्वांनी. ऑगस्ट महिन्याच्या 6 तारखेला शुक्रवार असतो का. तर त्याच महिन्यात शेवटच्या बुधवारी किती तारीख असते अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तोंडी कॅल्क्युलेशन करा किंवा वहीवर काढा. वहीवर सुद्धा तुम्ही सोडवू शकता. पहा आता पहा 6 तारखेला शुक्रवार होता पहा, म्हणजे 7 तारखेला शनिवार, 8 तारखेला रविवार, 9 तारखेला सोमवार, 10 तारखेला मंगळवार, 11 तारखेला बुधवार. बुधवार पहिला बुधवार किती तारखेला आहे म्हणजे 2 नंबर तास करतो, पण 11 तारखेला बुधवार आहे. त्यानंतर पुढला बुधवार कधी असेल यामध्ये आणखी 7 मिळवले आणि 18 तारखेला बुधवार असेल. यानंतर 18 मध्ये आणखी 7 मिळवले. 25 तारखेला काय असेल बुधवार आणि 25 मध्ये 7 मिळवले 32 होतील. पण त्याचा काहीच विषय नाही. शेवटचा बुधवार हा 25 तारीख असेल. आलं सर्वांचं उत्तर. ज्या विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आलं त्यांना खूप छान, व्हेरी गुड. पाहता मी काय केलं या ठिकाणी शुक्रवारी 6 तारीख होती, शुक्रवारी नंतर वाढले होते. तुम्ही आधी गेलं तरी चाललं असतं. समजा शुक्रवारी किती तारीख होती 6 तारीख होती. पहा शुक्रवारी. गुरुवारी तारीख आली असती 5 आणि बुधवारी तारीख किती आली असती 4. म्हणजे पहिल्या बुधवारी 4 तारीख होती. पहिल्या बुधवारी 4 तारीख होती. दुसऱ्या बुधवारी 4 मध्ये 7 मिळवले, उत्तर आलं 11. दुसऱ्या बुधवारी तिसऱ्या बुधवारमध्ये परत 11 मध्ये 7 मिळवले, उत्तर आलं 18. त्यानंतर 18 मध्ये आणखी 7 मिळवले, उत्तर आलं आपलं 25. म्हणजे शेवटच्या बुधवारी 25 तारीख असेल. अशा पद्धतीने सोपी ट्रिक काही पहा या प्रश्नासाठी. सर्वांच्या लक्षात आलीच असेल. चला यानंतर आपण पुढला प्रश्न सोडू. आपलं उत्तर बरोबर आलं 2 नंबर पर्याय 25. चला यानंतर पुढला प्रश्न आहे रेखाचा दुसरा वाढदिवस. पंचवीस जुलै 2009 रोजी शनिवारी होता. तर तिचा जन्म कोणत्या वारी झाला असेल. 2018 साली परीक्षेत विचारलेला हा प्रश्न आहे का. चला आता आपल्याला मागे जायचंय. तिचा वाढदिवस सांगितलेला आहे दुसरा. तिचा जन्म काढायचा आहे कोणत्या वारी. चला वहीवर सोडवण्याचा प्रयत्न करा, कॅल्क्युलेशन करा. परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. जसं आपण पुढं वाढ काढतो त्या पद्धतीने मागे वाढ काढायचा आपल्याला. चला कॅल्क्युलेशन करा, तोंडी करा, वहीवर करा. उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. दुसरा वाढदिवस आलेला आहे 25 जुलै 2009. पहिला वाढदिवस असेल 25 जुलै 2008.
आणि जन्म झालेला असेल 25 जुलै 2007, बरोबर आहे. दुसरा वाढदिवस आहे हा पहिला वाढदिवस आणि या ठिकाणी झालेला आहे जन्म. मग अशा पद्धतीने कसं काम करून घेतलंय आपण, मागं जायचंय बघ. हे वर्ष होतं लीप वर्ष, या ठिकाणी 2 दिवस, या ठिकाणी 1 दिवस, मिळून 3 दिवस वार पाठीमागे जाणार. शनिवार होता, शनिवारच्या अगोदर आहे शुक्रवार, शुक्रवारच्या अगोदर आहे गुरुवार, गुरुवारच्या अगोदर आहे बुधवार. म्हणजे पहा, रेखाचा जन्म कोणत्या वारी झालेला आहे? बुधवारी झालेला आहे. बुधवार आपला पर्याय आहे, पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बरोबर बुधवार हे उत्तर आलेलं होतं त्यांच्यासाठी व्हेरी गुड, खूप छान. पहा, खूप छान प्रश्न सोडवलेला आहे विद्यार्थ्यांनी. तर आलं सर्वांच्या लक्षात कशा पद्धतीने हा प्रश्न सोडवलेला आहे आपण. कारण वार काढताना पुढे जाणं सोपं असतं, या ठिकाणी मागं यायचं आहे. सुरुवातीला काय केलं, 2009 हा दुसरा वाढदिवस पाहिला आपण घेतला. त्यानंतर पहिला वाढदिवस हा 2008 साली असेल, जन्म 2007 साली असतील, त्यामध्ये एक लीप वर्ष होतं 2008 साल, त्याचे 2 दिवस घेतले आणि 7व्या वर्षाचा 1 दिवस. आणि सांगितल्याप्रमाणे पहिल्या वर्षाच्या ट्रिकनुसार तो वार आपण गणनेत पकडलेला नाही. सुरुवातीच्या मुद्द्यातच सांगितलं होतं, सुरुवातीच्या वर्षाचा वार हा गणनेत करायचा नाही. जर लीप वर्ष असत तर तो फक्त एक कॅल्क्युलेट करायचा. अशा पद्धतीने पहा. चला यानंतर पुढला प्रश्न पाहू आपण. पहा, 1 जून 1976 ला, 1976 आहे या ठिकाणी, जून 1976 ला स्थापन झालेल्या विद्यालयाचा सुवर्ण महोत्सव केव्हा साजरा होईल? 2019 सालच्या परीक्षेमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. हा अगदी सोपा प्रश्न आहे आणि हे सर्व विद्यार्थ्यांना माहीत असणं गरजेचं आहे. का महोत्सव आहे, द्रव्य महोत्सव आहे, सुवर्ण महोत्सव आहे, हीरक महोत्सव, अमृत महोत्सव आणि शताब्दी महोत्सव. हे जे महोत्सव आहे या महोत्सवावर एक प्रश्न विचारला जातो पहा. त्यामुळं हे माहीत असणं महत्वाचं आहे. पहा, सांगा कोणत्या साली येईल? पहा, केव्हा साजरा होईल सांगा. चला तोंडी कॅल्क्युलेशन करा, वहीवर करा, उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करा. पहा, आलं उत्तर सर्वांचं? चला या ठिकाणी सोडून देतो मी हा प्रश्न. सर्वात प्रथम लक्षात घ्यायचं, रौप्य महोत्सव. रौप्य महोत्सव हा 25 वर्षांनी येतो. त्यानंतर सुवर्ण महोत्सव हा 50 वर्षांनी. हीरक महोत्सव हा 60 वर्षांनी. आणि आझादी का अमृत महोत्सव आपण माग साजरा करीत होतो, म्हणजे अमृत महोत्सव हा 75 वर्षांनी साजरा करतो. त्यानंतर शताब्दी महोत्सव 100 वर्षांनी. अशा पद्धतीने लक्षातच असलं पाहिजे, शताब्दी 100 वर्ष, 100 मध्ये शताब्दी जोडलेला आहे.
आणि अमृत महोत्सव जर चांगला साजरा आहे आपला 75 वर्षांनी, टिळक महोत्सव एक लक्षात ठेवायचं 5 वर्षांनी, सुवर्ण महोत्सव 50 वर्षांनी आणि रौप्य महोत्सव 25 वर्षांनी. अशा पद्धतीने शिकवेली लिहून घ्यायचं आणि शिकवेलीच पाठ करून घ्यायचं, कारण याला पाठांतराला पर्याय नाही. मराठीमध्ये सुद्धा संवादामध्ये या दिवसावर आधारित प्रश्न विचारला होता. जागतिक हातगोवा दिन, वाचन प्रेरणा दिन, डॉक्टर APJ अब्दुल कलाम जयंती, हे सगळं एकाच दिवशी आहे. त्याच्यावर संवादामध्ये एक प्रश्न विचारला होता. म्हणजे बुद्धिमत्तेतच नाही तर मराठीमध्ये सुद्धा महत्वाच्या दिवसावर प्रश्न विचारला जातो. पहा सुवर्ण महोत्सव येतो 50 वर्षांनी. मग आपलं क्लिअर झालं, सुवर्ण महोत्सव येतो 50 वर्षांनी. मग या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर ते आपल्याला काय करायचं आहे, पाहायचं आहे. या ठिकाणी पाहू आपण. 1 जून 1976 मध्ये समजा आपण 50 मिळवले. उत्तर आलं 2026. 1 जून 2026 ला काय होईल, या विद्यालयाचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात येईल. ज्या विद्यालयाची स्थापना 1976 साली झाली होती त्याचा सुवर्ण महोत्सव कधी साजरा केला जाईल, 1 जून 2026 या दिवशी केला जाईल. ज्या विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आलं त्यांना सर्वांना व्हेरी गुड, खूप छान. चला यानंतर आपण पुढील प्रश्न पाहू. पहा 2000 या ठिकाणी प्रश्न आहे. 2015चा स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी होता, रविवारी होता. तर 2016चा शिक्षक दिन कोणत्या वारी होता किंवा असेल, अशा पद्धतीचा प्रश्न होता. भूतकाळात 2016 हे वर्ष होऊन गेलेलं आहे म्हणून होता असं म्हणतात. चला उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करा. वहीवर उत्तर सोडवा, तोंडी सोडवा. शिक्षण दिन किती तारखेला असतो हे लक्षात घ्या अगोदर आणि त्यानुसार प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. सर्वात प्रथम हे लक्षात घ्या, 11 नोव्हेंबरला शिक्षण दिन आहे. 11 नोव्हेंबर. आता कॅल्क्युलेशन करणं अगदी सोपं जाईल तुम्हाला. कॅल्क्युलेशन करा, सोडवा. आलं उत्तर, बरोबर उत्तर आलं. चला 2015चा स्वातंत्र्य दिन रविवारी होता. 2015 म्हणजे 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट 2015 या दिवशी काय होता, रविवार होता. बरोबर. आता 15 ऑगस्ट 2016 या दिवशी असेल सोमवार. म्हणजे एका दिवसाने या ठिकाणी वार पुढे गेलेला आहे. 7 वर्ष होत. लीप वर्ष 2 दिवसांनी पुढे जायला पाहिजे. या ठिकाणी 2016 ही लीप वर्ष आहे आणि फेब्रुवारी महिना होऊन गेलेला आहे.
म्हणून 2 दिवसाने पुढे जाणार या ठिकाणी. मंगळवार वार येणार या ठिकाणी. मंगळवार. आता पहा, ऑगस्ट महिना आहे. ऑगस्ट महिन्याची 15 तारीख आहे. ऑगस्ट महिना 31 दिवसाचा आहे. यामध्ये 31 वाजा 15 केला असतो. या ठिकाणी उत्तर आलं आपलं 16, म्हणजे ऑगस्ट महिन्याचे दिवस 16. त्यानंतर सप्टेंबरचे 30, त्यानंतर ऑक्टोबरचे 31 आणि नोव्हेंबरचे 11 यांची बेरीज करायची आपल्याला. बेरीज किती ती पहा, 6 2 8 आणि 6 2 8 88 आली. 88 भागिले 7 केलं, 7 1 18 7 14. बाकी आली 4, म्हणजे या पुढं 4 दिवसांनी वाढणार आली. बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. शनिवार 1 नंबर पर्याय आपला बरोबर आहे. अशा पद्धतीने पहा उत्तर आलेलं आहे. शनिवार हा वाद उत्तर आलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांचं उत्तर शनिवार आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी व्हेरी गुड, खूप छान. पहा या ठिकाणी काय केलं पहा आपण हा प्रश्न सोडवण्यासाठी. सुरुवातीला 15 ऑगस्ट 2015 याचा विचार केला आणि तिथून डायरेक्ट 1 वर्षभर पुढे गेलो. 15 ऑगस्ट 2016 आणि 2016 हे लीप वर्ष असल्यामुळं 2 दिवसांनी वर पुढे जातो हे गृहीत धरलं. त्याच्यानंतर काय केलं, 15 ऑगस्ट 2016 म्हणजे ऑगस्ट महिना हा 31 दिवसाचा होता. त्यामधून 31 दिवसाचा असल्यामुळे 31 वजा 15 केलं. त्या ठिकाणी उत्तर आलं 16 उत्तर आलेलं होतं पहा, 16 दिवस बरोबर. ऑगस्टचे 16 होते. त्यानंतर ऑगस्ट महिन्यानंतर सप्टेंबर महिना 30 दिवसांचा असतो, ते 30 पकडले. त्यानंतर ऑक्टोबरचे 31 पकडले आणि 11 नोव्हेंबरला शिक्षण दिन होता, त्याचे 11 दिवस पकडले. हे उत्तर आलेलं होतं आपलं किती आलेलं होतं, 88 उत्तर आलेलं होतं. हे 88 उत्तर घेतलं, त्याला भागिले 7 केलं आणि बाकी उरली होती आपली 4 आणि बाकी 4 उरल्यामुळं 4 दिवसांनी काय झालेलं आहे, वार पुढे गेलेला आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवलेला आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आलं होतं त्या सर्वांना व्हेरी गुड, खूप छान. त्यानंतर एक शेवटचा प्रश्न आपण पाहणार आहोत. सप्टेंबर महिन्यात किती वार 5 वेळा येतील? अतिशय सोपा प्रश्न आहे. सप्टेंबर महिना किती दिवसाचा आहे ते पहा आणि किती वेळा वार येतील ते पहा. सप्टेंबर महिन्यात किती वार 5 वेळा येतात अशा पद्धतीचा प्रश्न आहे. सप्टेंबर महिना आहे 30 दिवसांचा. 30 भागिले 7 करा, उत्तर येतं 7 चोक 28, बाकी राहते 2. म्हणजे या महिन्यात 2च वार असे आहेत जे 5 वेळा येतील. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं काय आहे, बरोबर आहे. अशा पद्धतीने पहा. आता दिनदर्शिका या घटकांतर्गत तुम्ही घरी आज यावर आधारित प्रश्न सोडवायचे आहेत पावसाळ्यामध्ये आणि येत्या परीक्षेमध्ये
दिनदर्शिका घटकांतर्गत कुठलाही प्रश्न तुमचा चुकणार नाही. व्यवस्थित लक्ष देऊन हे लेक्चर तुम्ही केला असल्यास येत्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिनदर्शिका या घटकांतर्गत येणारे अनेक वेगवेगळे प्रश्न आपण या आजच्या पाठामध्ये पाहिलेले आहेत. सर्वांचं खूप खूप धन्यवाद.